या कार्यक्रमासाठी आम्ही अनाऊन्स करतोय एखाद्या फिल्म स्टार, एखादे कार्टून्स व्हॉइस ॲक्टर किंवा आपले ॲनिमल्स असतील किंवा एखादे आपले एका कार्स असतील, इलेक्ट्रॉनिक्स बाईक्स, ह्या गोष्टी आहेत, त्यांचे मिमिक्री व्हॉइस क्रिएटिव्हिटी कशी असते ही फक्त थोडक्यात तुमच्यासमोर सादर करतोय. तर सगळेजण बघतात, आपली लहान मुलं टी व्ही लावतात. टी व्ही चालू केल्यानंतर त्यांच्यासमोर लागतं पहिल्यांदा आपलं कार्टून. कार्टूनमध्ये लागतं मोटू पतलू. तर तो मोटू कशा पद्धतीने बोलतो आपण पण ऐकलंय. लहान मुलं तर बघतच असतात, त्यांच्याबरोबर आपण त्यांच्याबरोबर विलीन होऊन जातो. त्या मोटूचा आवाज कशा पद्धतीने असतो हा तुमच्यासमोर सादर करतोय. मोटूचा आवाज. बड़े भैया खाली पेट दिमाग की बत्ती नहीं चलती, समझ से लाओ. अगर समझ नहीं लोगी मेरे दिमाग की बत्ती नहीं चलेगी. भागो पतलू भागो. हा तो मोटूचा आवाज. त्याच्यामध्येच पतलू. पतलू बोलताना कसा बोलतो? ऐसा है मोटू, भागो मोटू भागो, नहीं तो ये मार डालेंगे. भागो पतलू भागो. त्यामध्येच आहे जॉन डॉन. कौन बनेगा जॉन, जॉन बनेगा डॉन. जॉन को रोकेगा कौन? क्या कर रहे मोटू, क्या कर रहे पतलू? मुझे पकड़ना इतना आसान नहीं, क्योंकि मैं हूँ जॉन. कौन बनेगा डॉन? समजा या कार्यक्रमासाठी आपल्या या एवढा माहोल चांगला आहे. या कार्यक्रमासाठी जर आपले माननीय शरद पवार साहेब जर या ठिकाणी बोलवलंच, तर शरद पवार साहेब घेऊन येणारा हेलिकॉप्टर, त्या हेलिकॉप्टरचा आवाज कसा असतो बघा. आता शरद पवार साहेब बोलणार. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही अनुदान दिले आहेत, मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. त्याचे पोचत नाही. आम्हाला छोटीशी खंत वाटते. बाकी सगळ्या गोष्टींची आम्ही तरतूद केली आहे, मात्र ह्या सगळ्यांच्या निष्पक्षाने आम्ही वेगवेगळे केले आहोत. सगळ्यांसाठी बरंचसं काहीतरी केलेलं आहे, मात्र शाळेच्या पोरांसाठी आम्ही काही केलेलं नाही आहे. खास करून 10वीच्या या विद्यार्थ्यांसाठी काही केलेलं नाही आहे. मग मीच काय म्हणतो, असं जी पोरं अभ्यास करतात त्यांच्यासाठी एक वहीचं पेन देणार आहोत, आणि जी पोरं मोबाईल घेऊन फिरत असतात त्यांच्यासाठी आम्ही हगीजचं पाकिट देणार आहोत. आपले शरद पवार आहेत. तर मला एक छोटं मुलगा या ठिकाणी येऊ शकेल का? छोटं मुलगा कोणतरी या. मला तू ये रे इकडं. इकडे इकडे पटकन ये. हा इकडचा आपला या ये. थोडंसं आपलं एंटरटेनमेंट आपल्या याच्यामध्येच. नाव काय तुझं? काय नाव? आरव. एवढंच? पूर्ण नाव? आरव आणि किरण तुम्ही कितवीला आहेस? दुसरी. समजा आरवच्या पायामध्ये पैंजण आहेत समजा हा, आणि पैंजणचा आवाज कसा येतो बघा आरवच्या पायातून. आरव तिकडे जा कोपऱ्यामध्ये. तिथून चालत यायचा, स्लोली चालत येत. अरे थांब ना, गडबड आहे. हां स्लोली यायचं. हां पायाला काटा बोचलाय. मग फास्ट आहे, आता पळत ये. अरे आता पळत येतोय. थांब ना, गडबड आहे. हा एवढा मोठा स्टेज पडलाय, तिकडे जा की. माझ्याच पाठीमागे काय लागलाय. काय हरकत नाही, आरव छान आहे. तर आरव, समज तुला आता भुंगा चावतोय. काय चावतोय? काय चावतोय? हा भुंगा याला चावणार आहे. तू भुंग्याला कसं पकडशील? तुझ्या डोक्याकडे याला आला तर कसा? कसा कसा कर? हातानं असा. ये रे भुंग्या माझ्या हातात. भुंगा आपोआप येणार. भुंगा फिरायला लागलाय. पकड पकड त्याला.
हे बघ इकडे गेला, पकड. हे बघ इकडे गेला. इथे भुंगा तिकडे ना. तर भुंगा समजा आरवला चावायला लागलाय आणि डोक्याच्या भोवती फिरतोय, तो असं मारायचा त्याला झटकायचं. भुंगा. सापडला भुंगा. आरव सोडतोय हाता. कुठे गेला बघ. नाही गे, उडून गेला भुंगा. एकदा जोरदार टाळ्यामध्ये होते आरवसाठी. जाऊ शकतोस. तर लहान मुलं फुगा वगैरे घेतात, तो फुगा फुटतो आणि फुगा फुटल्यानंतर हातामध्ये आपला एकदा बोटामध्ये घालतात, एकदा त्याचा छोटा फुगा तयार करतात. तर तो फुगा हातावरती वाजवतात छोटी मुलं, त्यावेळी त्याचा आवाज कसा येतो बघा. असा तो फुग्याचा आवाज असतो. तर आपले या ठिकाणी समजा निळू फुले आणि दादा कोंडके जर आलेच आणि या ठिकाणी जर समजा हलकर्णी फाट्यावर गेले आणि त्या ठिकाणी कुत्री विकत बसलेत, तर ते कुत्री कशी विकतील निळू फुले आणि दादा कोंडके. अरे कुत्री घ्या कुत्री, अरे कुत्री घ्या कुत्री. नॅशनल इंटरनॅशनल काळ काळ